सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे आमने सामने आले। तर सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोप हे पोलिसांना माफ करायचे, तर मग वाल्मिक कराडला देखील तुम्ही माफ करणार आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे, असा पलटवार सुरेश धस यांनी या संदर्भात केलेला आहे। हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं, मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं, त्यांनाही माफ करून टाका, एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये, ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य। मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य, जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते, जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं, म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला, याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचंय।